सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये पॉझिटिव्ह वाक्य झाली, पॉझिटिव्ह म्हणजे होकारार्थी वाक्य झाली. काय येतं होकारार्थी वाक्याच्या शेवटी? त येतं. काय? त येतं. आता आपण काय बघणार आहोत? निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. काय? निगेटिव्ह वाक्य बघणार आहोत. निगेटिव्ह वाक्यामध्ये काय येतं बघा, वाक्याच्या शेवटी त आणि नाहीचा वापर केला जातो. काय? त आणि नाही. समजलं? फॉर्म्युला कसा आहे तो? सब्जेक्ट प्लस डू ऑब्लिक डज प्लस नॉट प्लस वर्ब फर्स्ट प्लस ऑब्जेक्ट. काय तर डू डज नॉट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. काय तर सब्जेक्ट म्हणजे करतात आणि तर डू किंवा डजचा वापर केला जातो या ठिकाणी. आता आपण त नाहीची वाक्य बघणार आहोत. आतापर्यंत कोणती वाक्य बघितली? फक्त वाक्याच्या शेवटी त येत होता. ओके, त येत होता. आता कोणती वाक्य बघणार आहोत? त नाही. मग वाक्याच्या शेवटी त नाही अशी कोणकोणती वाक्य येतं सांगा बघूया. आता कोणती अशी वाक्य येतात बघा त नाहीची? सी, लाईक ती बोलत नाही, तो घरी जात नाही, ती विचार करत नाही, ती सांगत तर नाही. म्हणजे काय? वाक्याच्या शेवटी त. की ती बोलत नाही. आता हे वाक्य आहे, हे तुम्हाला इंग्लिश मध्ये सॉल्व्ह करायचं आहे. मग कसं येणार? ती बोलत नाही. शी नंतर काय येतं? शीला शी नॉट स्पीक. शी डज नॉट स्पीक. आता डू डजचा वापर कुठे करायचा? डू डजचा वापर कुठे करायचा? मी तुला फर्स्ट नोटबुक ओपन करा, नोटबुकचं फर्स्ट पेज ओपन कर. ठिकाणी जस्ट नाव यू कम गो देअर अँड टेक. जस्ट नाव यू गो देअर. वाक्य बघा, ती बोलत नाही. कळलं? ती बोलत नाही. आता हे बघा या ठिकाणी दिलेलं आहे, आय असेल तर आयला डूचा वापर केला जातो. ही शी नेम इटला डज येतं आणि वी दे यूला काय येतं? डूचा वापर केला जातो. कळलं ना काय ते? मग कसं येणार? ती बोलत नाही. कसं येणार? ती म्हणजे शीला डजचा वापर केला जातो. नॉट वर्ब फर्स्ट, शी डज नॉट स्पीक. मग कसं येणार? शी डज नॉट वर्ब फर्स्ट, शी डज नॉट स्पीक. शी डज नॉट स्पीक. आता जर वाक्य असं असलं, फॉर एक्झाम्पल मी बोलत नाही, मी बोलत नाही असं वाक्य असेल तर कसं येतं? मी बोलत नाही. आय डू नॉट स्पीक. मग आता डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय यूज करायचं? डोंट यूज करायचं. काय? डू नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय यूज करायचं? डोंट. आणि डज नॉटचं कॉन्ट्रॅक्शन काय यूज करायचं? डझंट.